नमस्कार मंडळी, टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे मसाले भात आणि इथं घेतलेले आहेत मी तांदूळ। जे तुमच्याकडे नेहमीचे तांदूळ असतील ते घ्या, बासुमती असू दे किंवा इंद्रायणी असू दे, नाहीतर जो रेग्युलर तुम्ही घेत असाल खाण्यासाठी तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता। इथं 2 वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत। आता हे तांदूळ मी 3 वेळा स्वच्छ धुणार, 10 मिनिटं धुतल्यानंतर तसेच ठेवणार आणि कोणता मसाले भात बनवणार आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा। आपल्याला बनवायचा आहे मसाले भात। तर तांदूळ आपण धुवून 10-15 मिनिटं झालेली आहेत, साधारण ओलसर अशा हडकलेले आहेत। आता आपण बघूया फोडणीचं साहित्य। तर इथं घेतलेलं आहे तेल, त्यानंतर मसाले नेहमीचे मोहरी, हिंग, हळद, जे आपण जिरे घालणार आहेत ते। त्यानंतर इथं घेतलेले आहे तोंडली, तोंडलीचे उभे काप करून घेतलेले आहेत। तोंडली घालून आपण मसाले भात बनवणार आहे। गोडा मसाला, मीठ चवीनुसार, थोडासा गूळ घालणार आहे मी गोडीनुसार। मी बनवलेली आहे काकडीची कोशिंबीर। तर जे काही काकडी पिळून राहिलेलं जे पाणी असतं तर ते हे पाणी मी भातात घालणार आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ताही वापरणार आहे। नंतर हिरव्या मिरच्या घेणार आहे 4 मिरचीवर हा भात मी करणार आहे। तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि आमसूल म्हणजे कोकमसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता। तर चला, तर मग आता आपण घालूया तेल। तुम्हाला जेवढं तेल हवं असेल त्यानुसार तुम्ही तेल घेऊ शकता तुमच्या अंदाजानुसार। पातेलं इथं चांगलंच गरम झालेलं आहे आपलं। एक 5-7 चमचे मी तेल घेतलेलं आहे। पितळेच्या पातेल्यात मी तोंडली घालून मसाले भात बनवणार आहे। मोहरी 2 चमचे, त्यानंतर जिरे 1 चमचा, हिरवी मिरची, गॅस बारीक करायचा, कढीपत्ता तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा, मिरची चांगली तळू द्या। त्यानंतर आता घालायचं आहे हिंग अर्धा चमचा, मोहरी आपली चांगली उडलेली आहे, चमच्याचा आवाज येतोय। आणि मग आता घालायचं आपल्याला तोंडली। फोडणी चांगली झाल्यानंतर तोंडलीची काप घालायची आहेत। आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तोंडली परतली 2 मिनिटात की नाही, तोंडली चांगली परतून घ्यायची आहे। तोंडलीचा थोडासा कलर बदलला पाहिजे। ही हिरवी तोंडली आहे, अगदी थोडा कलर बदलला पाहिजे। चांगली 5 ते 10 मिनिटं चांगली परतून घ्या आणि मग तांदूळ घाला। तांदूळ घालायची घाई लगेच करायची नाही, नाहीतर भात बेचव लागणार। तोंडली जर चांगली परतली गेली तर त्याचा एक खमंगपणा लागतो सॉरी भाताला। म्हणजे तोंडली जर चांगली परतली गेली तर तोंडली खाऊ वाटतात, नाहीतर मग ती गिळगिळी चिकट अशी लागतात। तर ही चांगली आपण 10 मिनिटं परतून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते। आपली तोंडली चांगली भाजत आलेली आहेत, म्हणजे तेलात चांगली परतत आलेली आहेत। तर आता अर्धवट तोंडली भाजून झालेली आहे। आता घालूया तांदूळ आणि परत त्याच्यासोबत भाजूया। म्हणजे मी 7-8 मिनिटं ही चांगली तोंडली परतून घेतलेली आहेत आणि आता घालायचे आहेत आपल्याला तांदूळ मसाले भात बनवण्यासाठी। मंडळी, आपल्या चॅनलवरती नवीन ब्लॉग अपलोड केलेला आहे। जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर नक्की ब्लॉग बघा। मी पाहिजे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असा सपोर्ट करत राहा। तुमच्या सपोर्टमुळे माझा उत्साह वाढतो आणि मला नवीन रेसिपी ब्लॉग करायला उमेद मिळते। तर नक्की ब्लॉग बघा आणि तुम्हाला कसं ब्लॉग हवा आहे तेही कमेंट्स करून सांगा। तांदूळ आपला चांगला परतून झालेला आहे, हे बघा।
आणि जवळजवळ 10 मिनटापेक्षा थोडंसं कमी असेल किंवा 10 मिनटं पकडून चला असा तांदूळ परतून घेतलेला आहे. एखादा सेकंद थांबायचं, नाहीतर गॅस बारीक करून परतून घ्यायचा. मेहनत घेतलीच पाहिजे, त्याशिवाय मसाले भात चवदार होणार नाही. जर गॅस फास्ट केला तर तांदूळ करपणार, खाली चिकटणार. त्यामुळं गॅस बारीक करून तुम्ही चांगला तांदूळ परतून घ्या. भाताला अतिशय चव येणार, चवदार भात होतो मस्त. आता घालूया गरम पाणी. मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, म्हणजे उकळलेलं पाणी. हे बघा, दुसऱ्या पितळेच्या पातेल्यात. आणि आता आपल्याला घालायचे मसाले. तुम्ही ओलं खोबरं घाला, सुकं खोबरं घाला, कसंही घाला, पण भात जर तुमचा तांदूळ जर तुमचा चांगला परतला गेला नाही तर मग एवढी मसाले भाताला चव येत नाही किंवा जसा पाहिजे तसा टेस्टी होत नाही भात. तर त्यासाठी गॅस बारीक करून तांदूळ हळद अगदी पाव चमचा, थोडासा हिंग घालणार आहे मी. तुम्हाला जर आवडत नसेल तर घालू नका. पाव चमचा घातलेला आहे मी. त्यानंतर घालणार आहे थोडीशी जिरे पावडर. गोडा मसाला आहे त्यामुळे गरज नाही आहे, पण मी घालते. आणि हो, आपलं काकडीचं पाणी विसरलं घालायचं, तर तेही घालूया. काकडीची चव बघूनच मी काकडी कोचलेली आहे, त्यामुळं पाण्याचं काहीच टेन्शन नाही. आणि पाण्याची मी चव घेतलेली आहे. आता घालायचा नाश्त्याचा चमचा आहे, तर हा गोडा मसाला 1 चमचा आणि दुसरा चमचा, थोडंसं अगदी वर. 2 चमचे नाश्त्याचे घातलेले आहेत मी भरून. त्यानंतर घालूया मीठ. ह्याच्यामध्ये कोकम घातला किंवा तुमच्याकडे कैरी असली तर थोडीशी कैरीसुद्धा तुम्ही किसून घालू शकता. चवीनुसार मीठ. कमी पडलं तर आणखीन वरतून घालू शकता मीठ. गूळ. तोंडली मी 1 मोठी वाटी भरून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी कोणतीही घेऊ शकता. मी तोंडली 1 वाटी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सुद्धा तोंडली घालू शकता. छान चवदार खमंग वास सुटलेला आहे. तोंडली घालून केलेला मसाले भात चवदारच होणार आहे. मस्त झालेला आहे, खरंच सांगते. म्हणजे दिसतोय तरी मस्त, त्यामुळे नक्कीच वासावरनं सांगते की खमंगच होणार आहे भात आपला. तुम्ही या मंडळी खायला. आता गॅस बारीक करते थोडासा आणि मग थोड्या वेळाने बघूया. गरम पाणी घातलेलं आहे, गार पाणी घालू नका. गार पाणी घातलं तर मग थोडंसं भात चिकट वगैरे होतं, पण मी शक्यतो गरम पाणी वापरते. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार वापरू शकता, गरम किंवा गार. मसाले भाताला शक्यतो गरम पाणीच घ्यायचं उकळलेलं, आणि मग त्याने भात आणखीन टेस्टी होतो, चवदार होतो. हे बघा, भातातलं पाणी आटलेलं आहे आणि भाताला छानपैकी मस्त असे होल पडलेले आहेत. छान मस्त होल पडलेले आहेत आणि गॅस बारीक करून ठेवलेला आहे मी. आपलं उकळतं पाणी असल्यामुळं मस्त आपलं बारीक गॅसवर खदखदून भात शिजतोय. आणि मंडळी, मिरचीवरती हा भात केलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तिखट घाला, पण एकदा मिरचीवर सुद्धा करून बघा, किंवा मिरची थोडी आणि तिखट थोडं. तो लहान मुलं जर खाणार असतील तर बेतानं घाला, म्हणजे थोडं सांभाळून घाला मिरची. ही माझी मिरची तिखट नाही आहे जास्त. थोडं पाणी पाहिजे तर अजून घालूया. आहे आपल्याकडे गरम पाणी राहिलेलं शिल्लक आहे. तुम्हाला जितकं मऊ भात पाहिजे असेल तर पाणी तुम्ही जास्त घालू शकता. सडसडीत पाहिजे असेल तर पाणी कमी घाला. मस्त तोंडलीच्या भाताचा असा खमंग वास सुटले. गरमागरम असा वाफळता मसाले भात तयार झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे आणि आता मी ताटलीत काढून तुम्हाला दाखवते. मी मगाशी तुम्हाला कोशिंबीर केली असं सांगितलं काकडीची, तर सॉरी, तोंडातून चुकून गेलं की कोचून नाही, नेहमी कोचून करते, तर किसून केली होती. तर इथे डाव्या साईडला वाढते मी कोशिंबीर. गरमागरम आपला तोंडली घालून केलेला मसाले भात हा बघा पानामध्ये वाढलेला आहे. खूप छान चवदार झालेला आहे. लहान मुलांसाठी तर खास अगदी. हे बघा, मुलं तोंडली खात नाही तर त्यांच्यासाठी तर एकदम उत्तम असा हा आपला, जास्त तिखट नाही, जास्त अळणी नाही, असा चवदार मसाले भात तयार झालेला आहे. मग अशीच मी लोणी कडवून घेतलेला आहे आणि आता आपण घालूया तूप भातावरती.
हे बघा भातावर तूप असं मी वाढलेलं आहे. कांद्या लसणाचा कुठंही वापर न करता तोंडली घालून केलेला मसाले भात आपला तयार झालेला आहे. रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.